शहरात अशोक खरात प्रकरणावरून वातावरण तापले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे। मनसेच्या कार्यकर्त्यांनी 4 हुतात्मा चौकात एकत्र येत अशोक खरात याच्या विरोधात जोरदार आंदोलन छेडले। या आंदोलनादरम्यान मनसे सैनिकांनी अशोक खरातच्या प्रतिकात्मक पोस्टरला शेण खाऊ घालत जोडे मारून निषेध व्यक्त केलाय। तसेच अशोक खरातला ताबडतोब फाशी द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी करत संताप व्यक्त केलाय। आरोपीवर त्वरित कारवाई करून न्याय मिळावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही मनसेकडून देण्यात आलाय। दरम्यान या आंदोलनामुळे 4 हुतात्मा चौक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। नीच विकृत माणसानं महाराष्ट्रामधल्या अनेक महिलांचं जे शोषण केलेलं आहे हा प्रकार नुकताच उघड झालेला आहे आणि यामध्ये अनेक राजकीय नेते सुद्धा त्या ठिकाणी त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी त्या बोंधूबाबाच्या दरबारामध्ये हजेरी लावलेले फोटो या ठिकाणी व्हायरल झालेले आहेत। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं त्याच्या फोटोला आज या ठिकाणी शेण खाऊ घातलेला आहे। आम्ही सत्ताधाऱ्याकडे मागणी करतो, जरी सत्ताधाऱ्याचे या ठिकाणी काही राजकीय नेते त्याच्या दरबारात जात असले तरी निपक्षपातीपणानं या सरकारनं याची सखोल चौकशी करावी आणि यामध्ये जे राजकीय सुद्धा नेते याच्यामध्ये अडकलेले आहेत, ज्याचा काय संबंध आहे, मग कोण असं ते त्यांच्यावर सरकारनं योग्य ती कारवाई करावी आणि ताबडतोब जलद गती न्यायालयामध्ये हा खटला चालवून या बोंधू अशोक खरातला फाशी द्यावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। एकीकडे भाजप हिंदुत्ववादी पक्ष म्हणतंय आणि दुसरीकडे असे बोंधूबाबा जे आहेत हिंदुत्वाचं नाव खराब करतात, काय भावना आहे? ही भारतीय जनता पक्षाची कुटील नीती आहे। फक्त ज्या वेळेस निवडणुका असतात त्यावेळेस फक्त हिंदू हिंदू म्हणायचं आणि हिंदूच्या मताचा आधार घ्यायचा आणि सत्तेमध्ये बसायचं आणि सत्ता आल्यानंतर ज्यावेळेस खरंच हिंदूवर ज्यावेळेस संकट येतात त्यावेळेला त्या हिंदूला वाऱ्यावर सोडून द्यायचं हे भारतीय जनता पक्षानं आजपर्यंत केलेलं आहे, हे सिद्ध झालेलं आहे। आणि आता भारतीय जनता पक्षाला सुद्धा काही जे खरे हिंदुत्ववादी नेते आहेत त्यांनी याचा विचार करावा। ठीक आहे।